हिवाळ्यामध्ये त्वचा निस्तेज होणं, केस गळणं, तसंच सर्दी, खोकला अशा समस्या चालू होऊन जातात. या सगळ्यावर एकच गुणकारी असा उपाय तुम्हाला हवा आहे का? तर मग एकदा माझ्या म्हणण्यावरून या एबीसी गमीज नक्की बनवून बघा. त्या लहानांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा आवडतील. तर त्यासाठी ए फॉर आमला, बी फॉर बीटरूट आणि सी फॉर कॅरट 2-3 आल्याचे तुकडे स्वच्छ करून घ्यायचे. बीट, आलं आणि गाजराची साल काढून जाडसर असं चिरून घ्यायचे. आता आपल्याला हे सगळं 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर आवळ्याच्या बिया वेगळ्या करून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये सर्व वाफवलेले जिन्नस, 1 वाटी स्वच्छ तुळशीची पानं आणि आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. त्यानंतर तयार प्युरी एका जाडसर कढईमध्ये घालून कंटिन्यू फिरवत गॅसवर शिजवत ठेवायची. प्युरी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये अगदी छोटा अर्धा चमचा काळं मीठ, साधं मीठ आणि 1 चमचा तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण एकदम घट्टसर झालं की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर कँडीज बनवून घ्यायच्या. आपल्या हेल्दी आणि टेस्टी अशा एबीसी गमीज तयार आहे.